आपण ही दृश्य पाहतोय बारामतीतून। देवेंद्र फडणवीस सध्या बारामतीत पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभा पार पडतीये। त्या साईडला शिकून फिरून येणार तुम्ही त्या साईडला थांबा हां त्या साईडला आयु दे आल्यानंतर तिथलं झालं का नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण पार्थ पवार असल्याचंही पाहू शकतोय। सोबत रामदास आठवले दिसतात आणि त्याच सोबत अजित पवार गटाचे इतर अनेक नेते आणि मंडळीही उपस्थित आहेत। अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचतात। अरे काही आवाजच नाही ना। अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना वंदन करतील, त्यानंतर ते सभेत जातील। बारामतीत थोड्या वेळापूर्वीच सुप्रिया सुळेही पोहोचलेल्या आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन जाधव। सचिन, काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज सचिनपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये, मात्र आताची ताजी दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या बारामतीच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत। अजित पवार यांना ते वंदन करतील। त्यांच्यासोबत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारही उपस्थित आहेत। बारामतीतली ही ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराकरता नेत्यांची मोठी फळी बारामतीत दाखल झाली आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बारामतीत पोहोचलेले आहेत। सध्याची ताजी दृश्य आहेत स्मृतीस्थळावरची। या अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। अजित पवार यांच्या स्मृतीला अभिवादन करून ते पुढे सभेला जातील। आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय। रामदास आठवलेही पोहोचलेले आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन जाधव। सचिन, तिकडची काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जी काही पोटनिवडणूक होते बारामती विधानसभेची, त्या पार्श्वभूमीवर आज सांगता सभा जी आहे ती बारामतीच्या शारदा प्रांगण इथं होते आणि त्याच सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्या अगोदर खरं तर त्यांनी अजित पवार यांचं विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी असलेल्या स्मृतीस्थळाचं अभिवादन केलेलं आहे। त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले आहेत, आमदार राहुल कोल्हा आहेत, त्यासह खासदार पार्थ पवार ही उपस्थित आहेत। एकूणच आपण पाहतोय की ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले। सर्वच राजकीय पक्षांनी यातून माघार घेतली, मात्र काही अपक्ष उमेदवार जे आहेत ते रिंगणात असल्यामुळं ही निवडणूक जी आहे ती होत आहे। मात्र या निवडणुकीच्या आणि बारामतीच्या खरं तर निवडणूक होत असताना सांगता सभा जी आहे ती होत असते पुण्यात बारामतीमधील शारदा प्रांगण या ठिकाणी। ती सांगता सभा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होते। मुख्यमंत्री काही वेळा सभास्थळी जातील, त्या ठिकाणी बारामती आणि एकूणच या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील किंवा मंत्री आमदार असतील यांना संबोधित करतील। त्या पार्श्वभूमीवर आता ते स्मृतीस्थळाचं अभिवादन करून या ठिकाणाहून निघत आहेत। एकूणच आपण पाहतोय की ही अजित पवारांच्या निधनानंतर निवडणूक होत असताना नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।